उपनगराध्यक्ष सुशांत नाईक ही सुद्धा एकवटलेले आहेत आणि बघितलं आपण जो शहरात राहतात ज्या महिला छेडछाड झाली तर त्यामध्ये फार मोठा म्हणजे विकृतपणा आहे आणि म्हणजे महिला सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं त्या शहरामध्ये निर्माण झाले। खरं तर अनेक व्यवसाय या शहरामध्ये आहेत आणि या शहरामध्ये अनेक कामगार हे प्रत्येकाचे त्या दुकानामध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं ह्या ज्या काही सगळ्या चुकीच्या घटना घडत आहेत म्हणजे महिलांची छेडछाड असेल जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये हा सगळा कणकवली शहरवासी एकटवलेले आहेत आणि आम्ही सगळे आमच्या भावना जो आमचा उद्रेक आहे हा सांगण्यासाठी आपल्याला आला। जो त्या दिवशीचा जो प्रकार घडला त्यावेळी ती ॲक्शनवर रिॲक्शन होती। त्यांनी मुलींची छेड काढली हे कळल्याच्या नंतर शेवटी साहजिकच आहे लोकांना कळल्याच्या नंतर लोकांनी त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांना पकडून त्यांना शासन केलं ही आणि तुमच्या ताब्यात दिली की हे असे आरोपी आहेत आणि यांनी मुलींचा विनयभंग केला छेड काढलेली अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर एक साईड गुन्हे दाखल झाले पण ज्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला तर आता आमच्या अशा निदर्शनास आलं की त्यांच्यावर सुद्धा गुन्हे ज्यांनी म्हणजे याच्यामध्ये जमाव झाला त्याच्यानंतर या घटनेवर ॲक्शनवर रिॲक्शन झाली त्या रिॲक्शनमध्ये जे प्रमुख लोक होते त्यांच्यावर पोलिसांनी किंवा त्या संबंधितांनी तक्रार झाली गुन्हा दाखल केला आणि म्हणजे शेवटी जर असं शहरात होत असेल तर त्याला म्हणजे मगाशी पण मंडळाने म्हणाले किंवा सुशांत नाईक पण म्हणाले की अपघात झाल्यानंतर शेवटी तिथं जाणं आणि तिथं तातडीची मदत करणं ही प्रत्येक माणुसकीचं कर्तव्य आहे। म्हणजे एखाद्या मुलीवर अन्याय झाला त्यावेळी जर त्याला विरोध करण्यासाठी लोक जमले आणि त्यांनी प्रतिकार केला हा कुठला गुन्हा होऊ शकत नाही ना। त्याला शेवटी विचारणं या सगळ्या म्हणजे चुकीच्या लोकांना की ह्या कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं म्हणजे असं लोकांचं म्हणणं आहे।